एक असतो माणूस, तो खूपच शिपला सांभाळत असतो. तो एका 12 मुलाचा बाबा असतो. त्याला वाटते आता माझ्या मुलालाच सांगायचं, कारण तो मोठा आणि 12 आहे. मग तो त्याच्या मुलाकडे जातो. तुक 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 तुक. त्याच्या मुलाला म्हणतो, त्या शिप्सला सांभाळतो का प्लीज. मग तो मुलगा म्हणतो ओके. मग तो फ्यू डेज मध्ये चांगलं काम करत असतो काही दिवस. आणि नंतर मेनी डेज मध्ये खूप दिवसांमध्ये त्याला बोर होत असते. त्याला काहीतरी फनी पाहिजे असते. मग त्याला आठवते की त्याच्या बाबांनी काय सांगितलं असतं, जर वुल्फ आला तर कोणाला बोलवायचं, लोकांना बोलवायचं आणि मी पण येणार सोबत. त्या गोष्टीने तो कोणती तरी आयडिया विचार करतो. लांडगाला लांडगाला वाचवा वाचवा वाचवा, लांडगाला वाचवा 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 वाचवा. गावातले विलेजर्स सगळे माणसं पीपल असं पळतात. काम करणारे सगळे पळतात. काय झालं सगळ्यांना आता लांडगाला. काठ्या घेऊन सगळे असे मोठे मोठे रॉक घेऊन अशी हाताची बुक्की मारायला. सगळे गावातले लोक असे पण म्हणतात की कुठे आहे लांडगा. मग तो म्हणतो की आलाच नाही, मी तिथे आराम करत होता मस्तनी. काय झालं तुला, तुम्ही एवढे सगळे वस्तू घेऊन आले मारायला. तर त्यांच्यावर हसत असतो. त्यांना राग येतो, मुलगा तर. मग ते परत जातात. तो परत तसा करतो. दुसऱ्या दिवशी परत कसा करतो, लांडगाला वाचवा 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 वाचवा, लांडगाला लांडगाला. मग तो रडतो. मग सगळे विलेजर्स पण त्या गावात ते दगड, बुक्की, तलवार, दांड्या सगळं घेऊन येतात आपले काम सोडून. मध्ये ना एक नक्कीचा वुल्फ असतो, तरी पण तो तसा करत असतो. मग तो त्याच्या शिपवर उडी मारतो. स्मॉल लिटल शिपवर एक दिवस कोल्हा लांडगा त्याच्यावर उडी मारतो. असं बघ. मग ते खूपच भीती वाटते त्या मुलाला. त्यांना असं वाटते हा नेहमी असं गमत करतो, खोटंच बोलतो. ते हसतात आणि आपल्या कामात परत पडतात. मग ते हसतात आणि आपल्या कामात परत पडतात. त्या दिवशी सगळ्या त्याच्या शिप्स खाऊन घेतो लांडगा. आणि दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा म्हणतात, मग तो मुलगा म्हणतो त्याच्या बाबांना, तुम्ही का बरं वाचवायला नाही आले होते, नक्की आला होता. मी पण कधीच खोटं नाही बोलणार. मग ना त्या बाबा म्हणत असतो, कारण की तू खोटं बोलत होता. आता राहू दे, त्या मेले तर आता असं वागायचं नाही, तुला शिक्षा भेटली. आम्ही का नाही आलो, कारण की तू तसंच बोलत होता, तो आमचा ऐकत नाही होता. आता तुला शिक्षा भेटली ना, तर आता काय नाही होत. तू ते सगळं शिप्स मेला तर आता आपल्याकडे पेट्सच नाहीये. म्हणून खोटं बोलायचं नाही, ना तर संकटाच्या वेळेस कोणीच मदत करायला येत नाही. म्हणून तुम्ही कधी खोटं बोलाल का लहान मुलांना? नाही.